नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात 6% वाढ, ऑगस्ट महिन्यात मोठा फायदा मिळणार। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात 6% वाढ, ऑगस्ट महिन्यात मोठा फायदा मिळणार। बघा, एम्प्लॉई डीए आहे। ऑगस्ट 2025 हा महिना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक सुवर्ण क्षण या ठिकाणी घेऊन आला आहे। केंद्र सरकारने महागाई भत्ता म्हणजे डीएमध्ये 6% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सुमारे 1 कोटी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना या ऑगस्ट शेवटच्या महिन्यापासून आर्थिक फायदा मिळेल। ही वाढ वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक ओझ्यात दिलासा देणारी ठरली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून डीए वाढीच्या तपशिलांना स्पर्श करणार आहोत, त्याचे कर्मचाऱ्यावर होणारे परिणाम, आर्थिक गणना आणि तज्ज्ञांचे विश्लेषण आणि भविष्यातील शक्यतांवर आपण चर्चा करणार आहोत। बघा, डीए वाढीची ऐतिहासिक संदर्भ आणि अर्थशास्त्र। एम्प्लॉई डीए आहे। महागाई भत्ता म्हणजे डीए हा केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा एक महत्त्वाचा भाग आहे, जो महागाईच्या तुलनेत पगारात होणारी तफावत भरून काढतो। डीएची गणना दर 6 महिन्याने जानेवारी आणि जुलै या महिन्यात ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइम इंडेक्स म्हणजे AICPIच्या आधारावर केली जाते। ऑगस्ट 2025 मध्ये जाहीर झालेली 6% वाढ ही गेल्या काही महिन्यांमध्ये AICPI मध्ये झालेल्या वाढीचा परिणाम आहे। या वाढीमुळे कर्मचाऱ्यांची खरेदी क्षमता वाढेल आणि वाढत्या महागाईचा भार काही प्रमाणात हलका होईल। बघा, डीए वाढीचे तपशील आणि अंमलबजावणी। वाढीची टक्केवारी आणि अंमलबजावणीची तारीख। केंद्र सरकारने डीएमध्ये 6% वाढ करून तो 50% वरून 56% पर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे। ही वाढ ऑगस्ट 2025 पासून अंमलात आणली जाईल, परंतु कर्मचाऱ्यांना सप्टेंबर 2025च्या पगारात ही वाढीव रक्कम मिळेल। त्याचबरोबर जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी थकबाकी म्हणजे एरियर्स देखील एकाच वेळी दिला जाईल। बघा, लाभार्थ्यांची संख्या आणि विभाग। या डीए वाढीचा फायदा सुमारे 1 कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना होणार आहे। यात विविध मंत्रालये, सरकारी विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, संरक्षण क्षेत्र, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, रेल्वे, टपाल सेवा आणि बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी यांचा या ठिकाणी समावेश आहे। बघा, डीए वाढीमुळे पगारात होणारा बदल हे प्रत्यक्ष उदाहरणे। एम्प्लॉई डीए आहे। मूलभूत पगारांवर आधारित गणना। डीए वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात लक्षणीय वाढ होईल। उदाहरणार्थ, मूलभूत पगार 18,000 रुपये, 6% डीए वाढीमुळे मासिक पगारात 1,080 रुपये वाढ होईल। मूलभूत पगार 50,000 रुपये, मासिक पगारात 3,000 रुपये वाढ। मूलभूत पगार 1,000 तर मासिक पगारात 1,00,000 तर मासिक पगारात 6,000 रुपये वाढ। बघा, पेन्शनधारकांवर कशा पद्धतीने परिणाम होणार आहे। निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये देखील समान टक्केवारीत वाढ केली जाईल। उदाहरणार्थ, ज्या पेन्शनधारकांचे मूलभूत पेन्शन 9,000 रुपये आहे, त्यांच्या पेन्शनमध्ये 6% वाढ झाल्यास 540 रुपये मासिक वाढ होईल। बघा, सरकारची भूमिका आणि निर्णय प्रक्रिया। वित्त मंत्रालय आणि कार्मिक मंत्रालयाची चर्चा। हा निर्णय वित्त मंत्रालय आणि कार्मिक मंत्रालय यांच्या संयुक्त चर्चेनंतर घेण्यात आला आहे। सरकारने ही वाढ ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे CPI यामधील वाढीच्या आधारे जाहीर केली आहे। ऑगस्ट 2025च्या अखेरीस सर्व विभागांना या नवीन दरानुसार भत्ता लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। बघा, 7व्या वेतन आयोगाचा आधार। डीए वाढीची गणना 7व्या वेतन आयोगाच्या नियमानुसार केली जात आहे। या आयोगाने शिफारस केल्यानुसार डीएची गणना मूलभूत पगाराच्या टक्केवारीप्रमाणे केली जाते आणि ती 6 महिन्यांनी पुनरावलोकित केली जाते। बघा, आर्थिक परिणाम आणि कर्मचाऱ्यांवर होणारे सकारात्मक परिणाम। पहिला आहे खरेदी क्षमतेत वाढ। डीएमध्ये झालेली वाढ कर्मचाऱ्यांच्या खरेदी क्षमतेत वाढ करेल। यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता आहे, कारण कर्मचाऱ्यांकडे अधिक खर्च करण्यासाठी पैसे देखील उपलब्ध होतील। त्यानंतर आहे महागाईचा भार हलका।
या वाढत्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण निर्माण झाला होता आणि या डीए वाढीमुळे हा ताण कमी होण्यास मदत होईल आणि कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारेल। बघा भविष्यातील शक्यता आणि इतर घडामोडी। पुढील डीए संशोधन। सरकार 6 महिन्यांची डीएचे पुनरावलोकन करते आणि जानेवारी 2026 मध्ये पुढील डीए संशोधनाची शक्यता आहे। जर महागाईचे दर याच प्रमाणात राहिले तर त्यावेळी डीए मध्ये पुन्हा वाढ होऊ शकते। बघा इतर सुविधांमध्ये वाढ। डीए वाढीबरोबरच सरकारने वृद्धांसाठी निवृत्ती वेतनात देखील सुधारणा या ठिकाणी केली आहे। आधीचे 400 रुपये मासिक पेन्शन आता 1100 रुपयेपर्यंत वाढवण्यात आले आहे। बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी वारंवार निष्कर्ष सांगता येतोय। ऑगस्ट 2025 मध्ये झालेली डीए मधील 6% वाढ ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आर्थिक सुधारणा ठरली आहे। यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होईल आणि त्याची खरेदी क्षमता वाढेल आणि वाढत्या महागाईचा सामना करण्यास मदत होईल। सरकारचा हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या कल्याणावर असलेल्या लक्ष्यांचे द्योतक आहे आणि त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही सकारात्मक परिणाम अपेक्षित आहे। बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची अपडेट आहे। 6% ने झालेली ही पगारवाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।